माझा माझ्या पतीवरील विश्वास कमी होऊ लागला होता. पण नंतर मला वाटले, नाही, असे होऊ शकत नाही. ती कदाचित एवढंच बोलत असेल, पण तरीही मी नाईट शिफ्ट करू नये आणि दिवसाची ड्युटी करावी या तिच्या आग्रहामागचा हेतू काय होता हे मला कळायलाच हवं. मी डॉक्टर होते आणि आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केले. कधीही कोणाकडून अतिरिक्त लाच घेतली नाही. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी माझ्यावर जे काही कर्तव्य सोपवले ते मी आनंदाने स्वीकारले आणि पूर्ण निष्ठेने पारही पाडले. मी अजून नाईट शिफ्टबद्दल बोलले होते आणि नाईट ड्युटी करेन असे सांगितलेही होते. मला काही प्रॉब्लेम नाही आणि आता मी ते अचानक सोडूही शकत नव्हते. माझे शब्द बिघडले असते. इतकी वर्ष मी कठोर परिश्रम करत आले होते आणि कधीच माझ्या विचारांपासून मुक्त झाले नाही. संपूर्ण स्टाफला माझ्यावर खूप विश्वास होता. पण मला माझं घर असं तोडायचं नव्हतं. काहीतरी करायला हवे असे वाटले. सुमित्रा गेली 1 वर्ष माझ्या घरी काम करत होती आणि त्या काळात तिची माझ्याकडून काही तक्रार होती. ती विधवा होती, जिला 2 मुले होती आणि त्यांना आधार देण्यासाठी ती माझ्या घरी कामही करायची. मी तिला नोकरीच्या पहिल्याच दिवशी सांगितले होते की तुला 24 तास इथे राहावं लागेल. तिच्या मुलांबद्दल काही टेन्शन नव्हते की तिच्या मुलांची काळजी घेण्यासाठी तिचे पालकही होते, ज्यांनी मुलांची काळजी घेतली आणि ते गावातही राहत होते. ती आमच्या घरी एकटीच राहायची. तिला जो काही पगार मिळतो तो तिच्या मुलांना सांभाळण्यासाठी ती गावी पाठवत असे. मी तिला अनेकदा सांगितले होते की तुला हवे असल्यास तू माझ्या मुलांनाही इथे बोलू शकतेस. तुम्ही जिथे राहाल तिथे तुमची मुलंही राहतील. पण तिने नकार देण्याचे कारण काय होते हे मला माहीतच नाही. मी तिच्यासोबत खूप छान वेळ घालवत होते. आजपर्यंत तिने कधीही तक्रार करायची संधी पण दिली नाही किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याबद्दल तक्रारही केली नाही. पण आता गेले काही दिवस तिच्या वागण्यात विचित्र बदल झाल्याचं मला लक्षातही येत होतं. प्रत्येक वेळी ती मला एकच सांगायची की मॅडम, दिवसा तिची ड्युटी करावी आणि रात्री घरीच राहावे. मला काहीच समजत नव्हते. शेवटी रात्री असे काय होते ज्यामुळे ती खूप घाबरते आणि मला हे सांगते. एके दिवशी असे घडले की मी ड्युटीवर होते आणि अचानक एक नर्स माझ्याकडे आली आणि म्हणाली की एक बाई तुम्हाला भेटायला लांबून आले आहेत. मी विचारले, कोणी पेशंट आहे का? कारण यावेळी माझी ड्युटी इमर्जन्सी होती. त्यामुळे ती नर्स नाही म्हणू लागली. ती तुमची नातेवाईक आहे. यावेळी माझे कोणते नातेवाईक मला भेटायला येऊ शकतात या विचाराने मी बाहेर पडले. मी बाहेर गेले तर समोर एक अनोळखी महिला उभी होती. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले आणि विचारले, तू कोण आहेस आणि तू मला का भेटायचे आहे? तर ती म्हणू लागली की तू डॉक्टर मिताली आहेस का? मी म्हणाले, होय, मी डॉक्टर मिताली आहे. माझे म्हणणे ऐकून तिने अचानक तिच्या मोबाईलमध्ये कॅमेरा काढून माझा फोटो क्लिक केला आणि अचानक गायब झाली. मला काय झाले ते काही सेकंद मला समजलेच नाही आणि मला काहीतरी समजले तोपर्यंत ती माझ्यापासून पळून गेली होती. मी पटकन तिच्या मागे धावले. मी तिला विचारू पण शकले नाही की तिने माझा फोटो का काढला आणि ती कोण आहे. पण ती वेगाने धावत माझ्यापासून दूर गेली होती. मी अस्वस्थ होऊन परत घरी आले आणि विचार करू लागले, अरे देवा, मला काय होत आहे? ती महिला कोण होती आणि ती इथे का आलती? मला कळत नाही का मला काहीतरी खूप चुकीचं वाटत होतं. जणू काही घडणार आहे. यावेळेस ते मला इशारे देत होते की कदाचित माझ्या आयुष्यात काहीतरी खूप चुकीचे होणार आहे. मला माहीत होते की माझ्या कुटुंबाकडे आणि माझ्या पतीकडे खूप दुर्लक्ष करत आहे. कारण रात्रीची ड्युटी खूप थकावणारी असते आणि मी सकाळी उशिरा उठायचे. मी उठायची तोपर्यंत माझे पती ऑफिसला निघून जायचे आणि मी रात्री ड्युटीला जायची तेव्हा ते ऑफिसमधून येत नसत. ते एक विचित्र जीवन बनले होते. मी माझ्या पतीशी बराच वेळ बोलू शकले नाही. हे लक्षात येताच मी ताबडतोब माझा मोबाईल काढला आणि माझ्या पतीला फोन करू लागले. निदान फोनवर तरी बोलण्याचा विचार केला. पण माझा नवरा माझा फोनही उचलत नव्हता. मग मी त्याच्या ऑफिसच्या नंबरवर कॉल केला आणि त्याच्या सेक्रेटरीने मला सांगितले की ते गेल्या अनेक दिवसांपासून ऑफिसमध्ये येत नाही आहेत. सेक्रेटरीने जे सांगितले ते ऐकून मला आश्चर्यच वाटले. तो ऑफिसला जातोय की नाही हे मला कळतच नव्हते. पण अडचण अशी होती की तो रोज ऑफिसला घरून निघायचा. मग तो असा कुठे कुठे जायचा? दुसऱ्याच दिवशी सुट्टी घेईन असे वाटले. हे घरी सांगितल्यावर सगळ्यांना खूप आनंद झाला होता. विशेषतः माझी मोलकरीण सुमित्रा हिच्या चेहऱ्यावर खऱ्या आनंदाचे भाव दिसत होते. रात्रीचे जेवण करून मोकळी झाल्यावर मी फिरण्याच्या उद्देशाने बाहेर पडले आणि मी पाहिले की सुमित्रा कुणाशी तरी फोनवर बोलत होती
आणि ती कोणाला तरी सांगत होती की आज मॅडमची घरी आहे. सुदैवाने आज माझा जीव वाचला, नाहीतर त्यांच्या वाट्याची शिक्षा भोगताना मी कदाचित मरण पावले असते. मी तिच्याजवळ गेल्यावर ती अचानक घाबरली आणि फोन बंद केला. मी तिला विचारले की ती कोणाशी बोलत होती. ती म्हणाली कोणाशी नाही, फक्त आईला माझ्या मुलांच्या तंदुरुस्तीबद्दल विचारत होती. आता मला सुमित्राबद्दल शंका येत होती. काहीतरी खिचडी नक्कीच शिजत आहे की ती माझ्यापासून काहीतरी मोठे लपवत आहे. कदाचित ती काही चुकीच्या कामात पडली असेल. वाटलं आज घरीच राहून बघू इथे काय होतं ते. पण मला काही चुकीचे वाटले नाही. सर्वजण अगदी आरामात झोपले होते. माझ्या रजेबद्दल ऐकून माझ्या पतीला खूप आनंद झाला होता. तो म्हणाला, किती वेळ गेला, आम्हाला एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळाली नाही. मी पण विचार करू लागले की इतर आनंदी आहेत की ते आनंदी असल्याचं आव्हानात आहेत. शोधणाऱ्या नजरेने मी त्यांच्याकडे पाहत होते. मी घर सोडल्यानंतर त्यांचे आणि माझ्या मोलकरणीचे काही अफेअर होणे शक्य आहे का? माझे पती सुमित तिच्यावर जबरदस्ती करत आहेत का? माझे पती सुमित तिच्यावर जबरदस्ती करत असावेत, म्हणूनच ती मला घरी राहण्यास सांगते. मला एक मुलगी आणि एक मुलगा होता. मुलगी कॉलेजमध्ये शिकत होती. मुलगा लहान होता आणि शाळेत जात होता. या घरात आम्ही चौघेच होतो आणि मला वाटले की इतक्या लोकांसाठी एकच मोलकरीण पुरेशी आहे. म्हणून मी सुमित्रा व्यतिरिक्त इतर कोणालाही कामावर ठेवण्याचा विचार केला नव्हता. आणि मी माझ्या घरच्यांना एक दोनदा विचारले की मी दुसरी मोलकरीण ठेवू की नको. तेव्हा सर्वांनी सुमित्राचे कौतुक केले आणि सांगितले की तिच्याबरोबर त्यांना काहीही अडचण नाही, तर काय गरज आहे. मलाही दिलासा मिळाला. पण गेल्या काही दिवसांपासून सुमित्रा आणि माझी मुलगी रिया एकमेकांसोबत अधिकच प्रेमाने राहू लागल्याचे माझ्या लक्षात येत होते. रिया कधी सुमित्राभोवती फिरत असे, कधी कमरेभोवती हात ठेवून उभी राहायची, तर कधी गाल आवळायची. हे पाहून मला खूप विचित्र वाटले. शेवटी ती सुमित्रावर इतकं प्रेम का करू लागली? मी पण पाहतच होते की रिया सुमित्राच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायची, तिच्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न करायची, पण सुमित्रा तिच्यापासून दूर पळायची. त्या दिवशी मी रात्रंदिवस घरातच राहिले. मी दवाखान्यातही गेले नव्हते की दवाखान्यात बसलेही नव्हते. पण माझी मुलगी रिया सुमित्राच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. याशिवाय आता मला काहीही सामान्य वाटत नव्हते. पण नंतर कदाचित मी घरी राहत नाही या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केले. घरी फक्त सुमित्रा असती तर सुमित्राबद्दल त्यांना मनापासून आपुलकी निर्माण झाली असती आणि काही अडचणही नव्हती. मी घरी राहून प्रयत्न केला. मला संशय येईल असे वाटले, पण तसे काहीही नव्हते. पण आता मला वाटलं सुमित्राचं नाटक कधी संपणार हेच कळत नाही. तिची ड्युटी सोडण्याचा विनाकारण हट्ट करताना दिसल्यावर मी असा विचार केला आणि माझ्या नित्यक्रमानुसार दुसऱ्या दिवशी पुन्हा माझी नाईट ड्युटी सुरू केली. 2 दिवसांनीच मी सकाळी लवकर उठले, कारण मला संध्याकाळी एका मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला जायचे होते. म्हणून मी तिच्यासाठी गिफ्ट आणण्याचा विचार केला. असा विचार करत मी बाजारात गेले. तिथे मला एका ठिकाणी थांबावे लागले, कारण समोरचे दृश्य असे होते की माझे पती दवाखान्यात जात असल्याने मी दगड बनले होते. त्याला हॉस्पिटलमध्ये जाण्याची काय गरज होती? तो एकदम बरा होता. त्याला कोणाचीही अडचण नव्हती व कोणतीही अडचण नव्हती. मीही त्याच्या मागे हॉस्पिटलमध्ये गेले. तो एका खोलीत गेल्याचे मी पाहिले. मी खिडकीतून आत डोकावून पाहिले तर तो एका महिलेला काही पैसे देत होता. ती बाई माझ्यासमोर पाठ करून असल्याने मी ओळखू शकले नाही. तिला पैसे देऊन आणि तिच्याशी हस्तांदोलन करून माझा नवरा पटकन बाहेर गेला. त्यानंतर महिलेने कोणाला तरी हाक मारली आणि काही वेळाने आलेल्या महिलेला पाहून मी डोळे मिचकवायलाच विसरले. मी डोळे विस्फारून पाहत होती. जी बाई तिच्याकडे आली होती ती दुसरी कोणी नसून सुमित्रा होती. त्या बाईने सुमित्राला काही पैसे दिले. सुमित्रा तिचे आभार मानून तिथून निघून गेली. हे सर्व काय आहे? मलाच काही समजत नव्हते. माझ्या पतीने प्रथम माझ्या ओळखीच्या महिलेला पैसे दिले आणि नंतर त्या अनोळखी महिलेने माझ्या पतीने दिलेले काही पैसे सुमित्राला दिले. शेवटी हे सगळे प्रकरण काय होते? आणि जेव्हा त्या बाईने माझ्याकडे तोंड वळवले तेव्हा मी थक्क झाले. मी त्या बाईला कसं विसरणार? इतके दिवस उलटून गेले तरी तिचा चेहरा माझ्या मनात बसला होता. ही तीच बाई होती जिने त्या दिवशी माझा फोटो काढला होता आणि पळून गेली होती. तिचा माझ्या नवऱ्याशी काय संबंध? मला वाटले की मी जाऊन तिला विचारेन, पण त्याआधीच दुसरा माणूस त्या बाईकडे आला. त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले आणि तेथून निघूनही गेले. हे सर्व बघून मला आता खात्री पटली की माझ्या विरोधात काहीतरी खोल कट रचले जात आहे. आणि यावेळी माझे पती, माझी मोलकरीण सुमित्रा यांचाही सहभाग होता. मी ठरवलं होतं की आज मी दोघांनाही रंगेहात पकडेन. रात्री मी नाईट ड्युटीसाठी जाऊ लागले. तोपर्यंत माझा नवराही घरी आला होता.
आणि मला म्हणाला होता की मी पण तुझ्यासोबत निघतो. मला काही महत्त्वाच्या कामासाठी शहराबाहेर जावे लागेल. नवऱ्याचे म्हणणे ऐकून मला काळजी मात्र वाटू लागली होती की तोही घराबाहेर राहिला तर रंगेहात कसे पकडणार. मग वाटलं काही हरकत नाही, आज नाही तर दुसऱ्या दिवशी मला सत्य हे नक्की कळेलच. दवाखान्यात सुद्धा मी माझ्या विचारातच हरवून गेले होते आणि माझ्या मनात नुसता स्फोट होऊ लागला होता. मला तीव्र डोकेदुखी होऊ लागली होती. सर्जन डॉक्टर राऊंडवर आले असता त्यांनी सांगितले की मला वाटते तुम्हाला नाईट ड्युटी करता येणार नाही, तुम्ही घरी जा. मला एवढ्या तीव्र वेदना होत होत्या की मलाच वाटले मी आता इथे राहू शकत नाही, नाहीतर माझी तब्येत आणखी बिघडेल. मी माझ्या जागी दुसऱ्या डॉक्टरला ड्युटी दिली आणि त्याला न सांगता घरी आले. याच्या आधी कधीच मी रात्री अचानक घरी आले नाही. दरवाजा बंद होता. जास्त लोकांना जागे करण्यापेक्षा ते बरे होईल असे वाटले. माझ्याकडे असलेल्या चावीने मी स्वतः दार उघडू शकते. आत शिरताच मला एक कल्पना सुचली. कदाचित माझा नवरा अजून घरी परतला नसेल, कारण त्याची गाडी तिथे नव्हती. अचानक मला गोष्टींचा आवाज आला. तेव्हा मी शांतपणे माझ्या खोलीकडे जाऊ लागले. वरून आवाज येत होता. मी वरच्या मजल्यावर धावत गेले आणि माझ्या मुलीच्या खोलीतून वस्तूंचा आवाज येत असल्याचे दिसले. मी पुढे सरकले आणि दरवाजा उघडू लागले. लगेच दरवाजा उघडला. समोरचे दृश्य पाहून मी किंचाळू लागले, कारण त्या दृश्याने मला रडायला लावले होते. माझी मुलगी माझ्या मोलकरणीला मारत असल्याचे मी पाहिले आणि तीही ओरडली. मी पटकन पुढे सरकले आणि सुमित्राला धरून बाहेर आणले आणि ती पण मला पाहून अस्वस्थ झाली. सुमित्रा पटकन मला पाहून माझ्या जवळ आली आणि माझ्या मागे लपली. ती म्हणाली की मी तुम्हाला रात्रीची शिफ्ट नको म्हणून सांगायचे, कारण तुम्ही गेल्यावर माझ्यासोबत हेच घडते आणि ते आज नाही तर गेल्या अनेक महिन्यांपासून होत आहे. माझ्या मुलीकडे रागाने बघत मी विचारले, सुमित्राला का मारतेस? शेवटी तिने असे काय केले आहे की तू तुला एवढे मारतेस? मग माझी मुलगी पुढे आली आणि मला जोरात धक्का दिला. ती म्हणाली, तू आमच्या आई आणि मुलगीमध्ये बोलूच नकोस. तुम्ही कोणीही असाल तर कृपया इथून निघून जा. तिची अवस्था विचित्र होती. मी रडलेल्या डोळ्यांनी माझ्या मुलीकडे पाहत होते. ती काय म्हणत होती? मी म्हणाले, काय म्हणतेस? मी तुझी आई आहे. ती तुझी आई नाही आहे. ती इथे भानावर आली नाही असे मला वाटले. दुसरीकडे सुमित्रा खूप घाबरली होती. दुसरीकडे रियाची प्रकृतीही बिघडू लागली. रागाच्या भरात तिने खोलीतील वस्तू इकडे तिकडे फेकण्यास सुरुवात केली. मला वाटले की ती स्वतःचे नुकसान करू शकते. मी माझ्यासोबत आणलेल्या पिशवीतून पटकन झोपेचे इंजेक्शन काढले आणि रियाला दिले. ती आता बेडवर पडून शांत झोपली होती आणि या सर्व परिस्थितीने मी खूप अस्वस्थ झाले होते. सुमित्रा घाबरून बाजूला उभी होती. मला समजत नव्हते की काय होत आहे. मी सुमित्राला विचारलं, हे सगळं काय आहे आणि कधीपासून? आणि तू मला का नाही सांगितलेस? तर सुमित्रा म्हणाले की तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला सर्व काही सांगते. मी माझ्या मुलीकडे पाहून काळजीत पडले. तिला काय झाले असेल? ती मला ओळखायला का नकार देत होती? सुमित्रा खोलीतून बाहेर आली आणि धावत खाली गेली. जसे की ती इथे एक मिनिटही राहिली तर ती तिला पुन्हा पकडेल. मी पण नाराज झाले आणि खाली आले आणि ती म्हणू लागली की तुम्ही जे काही बघितले ते फक्त तुमच्यामुळेच झाले आहे. मी तुम्हाला नाईट शिफ्ट करू नको, रात्री घरी बसायला हवं असं कितीदा सांगितलं, पण तुम्ही काही ऐकायला तयार नव्हता. शेवटच्या वेळी तुम्ही तुमच्या मुलांसोबत बसला होता आणि त्यांच्यावर प्रेम केलं होतं किंवा त्यांचे म्हणणे ऐकले होते. ते तुम्हाला आठवते का? तिचं बोलणं ऐकून मी क्षणभर शांत झाले, कारण ती खरं बोलत होती. लहानपणापासूनच मला डॉक्टर बनण्याची खूप आवड होती. त्यामुळे अनेक अडचणीनंतर मी माझा छंद हा पूर्ण केला होता. माझे पती खूप छान होते आणि त्यांना माझ्या या छंदाची चांगली माहिती होती. म्हणूनच त्यांनी मला लग्नानंतरही शिक्षण घेण्यापासून रोखले नाही आणि मुले झाल्यावरही त्यांनी मला काम करू दिले आणि सुरुवातीपासून माझ्या मुलांचे पालनपोषण नोकरांनीच केले. मी पण माझ्या मुलांना वेळ देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण डॉक्टर असल्यामुळे खूप जबाबदाऱ्या होत्या आणि माझा बराचसा वेळ हॉस्पिटलमध्ये गेला. पण असे असूनही मी नेहमीच माझ्या मुलांना चांगले संगोपन आणि चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. जरी मी त्यांना जास्त वेळ देऊ शकले नसले तरी याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही आणि त्यांच्यावर प्रेमही केले नाही. अशा वागण्यामुळे रिया हळूहळू डिप्रेशनची शिकार होत असल्याचे सुमित्रा बोलू लागली. तिला तिच्या आईवडिलांच्या प्रेमाची नितांत गरज होती, जी तिला मिळत नव्हती, कारण तिच्या आईवडिलांकडे तिच्यासाठी वेळ नव्हता. पण ती लहान आहे. कॉलेजमध्ये वाईट संगतीत पडल्यामुळे ती वाईट सवयींची शिकार झाली होती. तिला आईच्या प्रेमाची गरज होती, जी तिला मिळत नव्हते. त्यामुळे ती खूप मानसिक आजारी पडली होती. मला मारून ती तिची आतील निराशा आणि राग बाहेर काढते.
त्यावेळी तिला वाटतं की मी तिची आई आहे आणि ती माझी मुलगी, कारण ती कधी तुझ्याबद्दल तिरस्कार ठेवू शकली नाही. मी तुम्हाला काहीच सांगू शकली नाही म्हणून ती मला तिची आई समजून तिचा राग माझ्यावर काढते. आणि जेव्हा सकाळ होते तेव्हा ती माझी फक्त माफी मागते. असे नाही तर मी तुम्हाला काही सांगू नये म्हणून ती खूप पैसेही देते. हो, मी गरीब आहे. मी एकटीच मुले आणि म्हाताऱ्या आईवडिलांचे पोट भरू शकते, जी रात्री मार खाऊन त्रासाने भरलेली असायची. जेव्हा तुमची मुलगी मला सकाळी पैसे द्यायची तेव्हा मी काय त्रास सहन केला आहे हे विसरून जायचे. दिवसभरात जेव्हा रिया माझी माफी मागत होती आणि मला पैसे देऊ लागली होती, मग मी रियाला म्हणाले की रिया, तू माझ्यावर खूप क्रूर आहेस. मला तुझे पैसे नको आहेत. मी तुझ्याबद्दल सर्व काही तुझ्या आईला सांगेन. जेव्हा तुझी आई तुला मानसिक आश्रय देईल तेव्हाच तुला कळेल. वेड्याचे नाव ऐकून रिया घाबरली आणि त्याच भीतीने ती मला धमकावू लागली की तू माझ्या आईला काहीही सांगितलेस तर मी तुझा जीव घेईल. आणि ती मानसिक रुग्ण होती. हळूहळू तिला वेडेपणा यायला लागला होता. त्यामुळे मी घाबरले आणि तुम्हाला काही सांगू शकले नाही. ती तुम्हाला सर्व काही उघडपणे सांगू शकत नाही, परंतु मी तुम्हाला घरी राहण्यास सांगितले. मी सुमित्राला विचारलं, सुमित्रा, हे सगळं कधीपासून होतंय? सुमित्रा मला म्हणाली, मॅडम, हे गेल्या 1 वर्षापासून चालू आहे. रियाचे माझ्याशी असलेले वागणे कधी डोळ्यात पाणी आणते तर कधी ती लाड आणि प्रेम दाखवते. माझ्याजवळ हट्ट करते, कधी तिचा सगळा राग माझ्याजवळ काढते, तर कधी रात्रभर तिचा आवडता पदार्थ माझ्या हातून बनवून घेते. मुलीला तिच्या आईकडून हवे ते सर्व मी देते. ती मला तिची आई असल्याचे भासवते. आई तिच्या मुलाला जे सुख देते ते सर्व मी तिला देते. आणि जेव्हा मी तिचा हट्ट पूर्ण करण्यास नकार देते तेव्हा ती रागाने वेडी होऊन मला मारहाण करू लागते. सुमित्राचे बोलणे ऐकून मला सर्व काही समजले की सुमित्रा का म्हणायची की मॅडमजी, तुमच्या वाट्याची शिक्षा मला भोगावी लागणार आहे, कारण कदाचित तो सगळा राग माझ्यासाठी होता, जी ती माझी मुलगी सुमित्रावर काढायची. माझ्या मुलांसोबत हे सर्व घडत असेल याची मी कल्पनाही करू शकत नव्हते. पण जिने माझा फोटो काढला होता आणि हे सर्व सुमित्राशिवाय कोणीही सांगत नव्हते. त्या व्यक्तीला भेटण्यासाठी त्या दिवशी माझ्या नवऱ्याचा काय प्लॅन होता मी लगेच तिला विचारले आणि ती म्हणाली, मॅडम, तुम्ही माझे काहीही ऐकायला तयार नव्हते म्हणून मी तुमच्या मुलीची अवस्था तुमच्या नवऱ्याला सांगितली. त्यांनी डॉक्टरांशी बोलून तिला मुलीची संपूर्ण स्थिती सांगितली. मी डॉक्टरांना विनंती केली की माझ्या मुलीला कसे तरी बरे करावे. तुमच्या पतीला तुमच्या या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळावी असे वाटत नव्हते आणि तुम्हाला अपराधी वाटेल. ती बाई तिथे मानसोपचार तज्ज्ञ होती. तुमच्या पतीने मानसोपचार तज्ज्ञांना हात जोडून विनंती केली होती की तुमच्या पत्नीला काहीही कळू नये. ती एक डॉक्टर असून रात्रंदिवस लोकांची सेवा करते. माझ्या पत्नीला हे सर्व कळण्यापूर्वी माझी मुलगी बरी व्हावी अशी माझी इच्छा आहे, असे तुमच्या मिस्टरांनी सांगितले. त्या डॉक्टरने तुमच्या मिस्टरांनी सांगितले. त्या डॉक्टरांनी तुमच्या हॉस्पिटलचा पत्ता घेतला आणि त्या दिवशीही तुमचा नवरा त्या डॉक्टरांना त्यांची फी भरत होता. मी डॉक्टरांना मदत करायचे. जेव्हाही ती मला तिच्या दवाखान्यात बोलवायची तेव्हा मी जायचे आणि ती मला तुमच्या मुलीबद्दल प्रश्न विचारायची. म्हणून त्या दिवशी तिने मला पैसेही दिले. त्या दिवशी पाहिलंही असेल. एके दिवशी त्या डॉक्टरांनी मला सांगितले की मी तुझ्या मालकिनीचे काही फोटो काढले आहे. मी आश्चर्यचकित झाले. मी डॉक्टरांना विचारले की त्यांनी माझ्या मालकिनीचे फोटो का काढले आहेत, तर ती डॉक्टर म्हणाली, कारण मला तुमच्या मालकिनीला संचय घ्यायचा होता. आता तिला शंका आल्याने ती आता तिच्या घरावर आणि मुलांवरही लक्ष केंद्रित करणार आहे. तिला वाटले की नक्कीच काहीतरी खिचडी पकत आहे आणि ती तिच्या घरावर लक्ष केंद्रित करेल. मी तुझ्या मालकिनीला सर्व काही सांगू शकत नाही, कारण तुझ्या मालकाने मला काहीही सांगण्यास मनाई केली आहे. हे पाहून ती तिच्या घरावर आणि मुलांवर लक्ष केंद्रित करेल. सुमित्राचे म्हणणे ऐकून मला सर्व काही समजले. माझे डोके शरमेने झुकले होते. माझे छंद जोपासताना मी माझ्या मुलांकडे आणि माझ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले. मला 2 मुले होती आणि ते कसे मोठे झाले याची मला कल्पनाही नव्हती. माझ्या मुलीने सुरुवातीपासूनच स्वतःला जपून ठेवले आणि मी तिच्याकडे कधीही लक्ष दिले नाही. पण याचा परिणाम होऊ शकतो हे मला फारसे माहीतच नव्हते. त्यावेळी मला समजले की आपण पालकांनी आपल्या करिअरबद्दल इतके वेडे नसावे की मुलांकडे दुर्लक्ष होईल. माझ्या नवऱ्याचे माझ्यावर खूप प्रेम होते, त्यामुळे मी प्रपोजलच्या आगीत जळून जाऊ नये असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्याला संपूर्ण प्रकरण स्वतः हाताळायचे होते. पण मला आता समजले की कदाचित त्या डॉक्टरांशिवाय मला माझी भूमिकाही निभावी लागेल. घरी मुलांना वेळ देता यावा म्हणून मी थोडी रजा घेतली आणि आम्ही सर्वांनी मिळून माझ्या मुलीला बरे केले. त्या दिवसानंतर मी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ड्युटी रुजू केली, जेणेकरून मी माझ्या मुलांना वेळ देऊ शकेन. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमची कथा नक्की आवडली असेल.
जर तुम्हाला कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू अशा एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.